वसमतमधील गोवंश प्रकरण अधिकच तापले असून उपनगर अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी आता आक्रमक झाली आहे। दुसरीकडे या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा उपनगर अध्यक्ष इम्रान अली यांनी केला आहे। वसमतमधील गोवंश प्रकरणात उपनगर अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करत विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत। संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे। दरम्यान उपनगर अध्यक्ष इम्रान सय्यद नासेर अली यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही। संबंधित शेत माझ्या मालकीचे असले तरी ते मी एका व्यक्तीला शेती कसण्यासाठी दिले होते। या प्रकरणात माझा राजकीय बळी दिला जात आहे, असा दावा एका व्हिडिओद्वारे अली यांनी केला आहे। मात्र दुसरीकडे आंदोलनकर्त्यांनी या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। शेती कसण्यासाठी दिलेल्या शेतात 19 गोवंशीय जनावरे कशासाठी आणण्यात आली, यामागे नेमके कोण आहे याची निपक्ष आणि सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे। या प्रकरणाचा तपास सध्या वसमत ग्रामीण पोलिसांकडून सुरू असून तपासानंतरच पुढील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। या दरम्यान नेमकं आंदोलनकर्त्यांची मागणी काय आणि उपनगराध्यक्ष नेमकं काय म्हणाले, पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। का आपण म्हणतो की त्यांनी एका संविधानिक पदावरती बसून म्हणजे त्यांना संविधानिक पदाचा माज आलाय का? संविधानिक पदाचा त्यांचा राजीनामा तर झालाच पाहिजे, पण त्यांच्यावरती जे कमीतल्या कमी कलमा लावलेले आहेत ना, तर त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशी माझी विनंती आहे। सर्व करू नये अशी आमची स्पष्ट भूमिका आहे। जेव्हा जेव्हा हिंदूंच्या विरोधामध्ये काही भावना दुखावल्या जातील तेव्हा संबंध हिंदू समाज आज फक्त तालुक्यापुरता आम्ही या ठिकाणी करत आहोत। याच्यानंतर आम्ही जिल्ह्याभरामध्ये पूर्ण आंदोलन उभं करूत आहे। याची सरकारनं नोंद घ्यावी आणि कोणालाही पाठीशी घालू नये। त्याचे जे संविधानिक पदावर आहे ते संविधानिक पद त्याचं रद्द झालं पाहिजे अशी कलेक्टर साहेबांना मी विनंती करतो। जय श्रीराम। काल झालेल्या घटनेमध्ये ज्या आरोपीला जमानत पण मिळाली आणि त्या आरोपीला यापुढे 1-2 कलमा अशा दाखल करून त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सकल हिंदू समाज आज या ठिकाणी मोर्चा घेऊन आलेला आहे। प्रशासनाला एकच नम्र विनंती की जी घटना त्यांनी केली ती हिंदू धर्मासाठी फार अत्यंत वाईट आहे आणि त्या घटनेवर प्रशासनाने जास्तीत जास्त त्या आरोपीवर कडक कारवाई करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी हीच आमची हिंदू सकल समाज। 3 दिवसापासून जे पेपरमध्ये व सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यावर जे पशु संरक्षण कायदा अंतर्गत जो कथित गुन्हा दाखल झालेला आहे त्या कथित गुन्ह्याचा मी आज खुलासा द्यायला तुमच्या समोर आलेलो हो। या कथित गुन्ह्याशी माझा काही संबंध नाही। हे सगळ्यांना माहीत आहे। माझा मूळ धंदा हे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरशिप आहे आणि मी वसमतचा उपनगराध्यक्ष म्हणून सामाजिक कार्य करत आहोत। त्या कामाच्या व्यापामुळे मला सुद्धा वेळ भेटत नाही। त्यासाठी माझी जी शेती आहे ती मी ठोक्यानं एका पाहुण्याला दिली होती। त्या पाहुण्यानं तिथे काय कृत्य केलं हे मला काही याची कल्पना नाही आणि त्याच्याशी माझा काही संबंध पण नाही। आम्ही कोणाचा याच्यातून कोणाचा जर या कृत्याहून माझी जागा होती म्हणून कोणाचं मन दुखलं असेल तर मी जाहीरपणे त्यांना माफी मागतो, परंतु मी 2-2 वेळेस तुम्हाला सांगतो या गुन्ह्याशी माझा काही संबंध नाही। तरीही जेव्हा मला माहीत झालं हे गुन्हा दाखल झाला, मी स्वतःहून माझे जे कागदपत्र होते ते आणून पोलीस स्टेशनमध्ये गेलो। पोलीस स्टेशनला सगळे पेपर सादर केले। जे ठोक्याचा बॉन्ड होता ते बॉन्ड सुद्धा मी पोलीस स्टेशनला सादर केलेले आहे। सदरील जे कोणी याच्यात गुन्हेगार असतील त्याला कठोरचे कठोर शिक्षा व्हावी या मताचा मी आहे। कोणाची धार्मिक भावना दुखवण्याचा आमचा कधी उद्देश नव्हता, कारण माझा धर्म शिकवते की स्वतःचे धर्माचा अभिमान बाळगा आणि दुसऱ्याच्या धर्माचा आदर करा। त्या मताचे आम्ही आहोत। याच्या पुढेही जेव्हा केव्हा मला पोलीस प्रशासन बोलवतील मला या प्रकरणामध्ये मी सहकार्य करायला तयार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।